असं दुसऱ्याच्या मुलाला असं उचलून कसं घेऊन जाऊ शकतोस तू? लाडूवर माझा बी हक्क असतंय म्हणलं. तुझा हक्क काय? हक्क आहे तुझा? काहीही हक्क नाही आणि तुझा काही संबंधही नाहीये. नाही कसं मी राणा असते की हो? मला माहितीये तू राणाची नाहीयेस. जाऊबाई, एक मिनिट. मला आता कुणी कितीही सांगितलं ना तरी माझा विश्वास बसणार नाहीये. आणि कुणी काही सांगायलाही जाऊ नका मला. आतापर्यंत मी गप्प होते, पण लाडूच्या बाबतीत जर का असं काही होणार असेल ना तर मी गप्प बसणार नाही. एकदाच सांगून ठेवते. ठीक आहे मग, एवढाच माझा राग येता तर मी थांबत नाही तर जाता मी. राणा, अरे तुझ्यासाठी तांबड्या पांढऱ्याचा बेत केलाय मी. जाऊ नका. कायमचा नाही, आत्ता इथं थांबायचं नाही मला. डोकं फिरवलंय अंजलीनं. मग जा निघून आणि परत येऊ नकोस. ते मी बघतं माझं काय करायचं ते. मारक्या म्हशी सारखं माझ्याकडे बघायचं नाही. मी घाबरत नसतंय कोणाला. राणा भाऊजी, तुम्ही कुठं बी जायचं नाही. आम्ही सांगतोय म्हणून कुठं जायचं नाही. मी काय करायचं आणि काय करायचं नाही सांगायचं नाही मला. मी माझ्या मर्जीचा राजा असतंय. कुणी अडवलं तर हे लपून काय फायदा नाही बघ. तुला बघितलंय राजानं. ये बाहेर ये. काय नाव तुझं? बंड्या. बंड्या, ये बघ राजा तुला दोस्त म्हणून सांगतोय बघ. ते तू सारखं सारखं माझ्या माग माग का करताव रे? मी काय कुठं पळून जाताव काय? हे बघ राजा इकडं पैसे कमवायला आलेले असते. ते पैशांसाठी काय पण ते पैसे घेणार आणि मगच जाणार. मी बी पैशासाठीच पाळत ठेवतोय. पैसा लई वाईट गोष्ट बघ. तू जा परत जा. नाही मी नाही जाणार परत. अरे आता दोस्त म्हणून सांगितलं की रे तुला. नाही, ते मला पप्प्यादा आणि वहिनी साहेबांनी नजर ठेवायला सांगितली तुझ्यावर. आणि तू पळून गेलास तर कोण चेक करू कर तुझं? एवढं सांगून कळत नाही काय तुला? अरे कुठं बी जाणार नाही मी पळून. जरा विश्वास ठेव की माझ्यावर. अरे बघ बघ काय हाल झालं की रे तुझं. हे झोप नाही, जेवण नाही, तर होणार तुझं. अरे बघ की रे तुझं डोळं कसं आत गेलेत. ते असंच राहिलं तर तुझी तब्येत खराब होणार बघ. मग काय करणार तू त्या पैशांचं? पण पंड्या, तू आणि मी आपण एकाच पार्टीतला असते बघ. तुला बी पैसे पाहिजे, मला बी पैसे पाहिजे. मी कुठं बी जाणार नाही बघ पळून. तू आता जा आणि जरा टाइम झोप काढ बघ. मी जरा फिरून येते. तू पळून गेलास तर? अरे नाही जात रे बाबा, कुठं बी जात नाही. तू जा आणि जरा टाइम आराम कर बघ. पक्का? एकदम पक्का. जा आराम कर. राजा राजकोंडा. माहू बोल की. बोल की. बोल ना. मी का बोलू तुझ्याशी? मी सांगितलेलं तू काहीच ऐकणार नसेल तर मी कशाला बोलायचं? माझ्यापेक्षा तुला तो नवीन आलेला माणूस जास्त महत्वाचा आहे ना.
अगं ते माणूस नाही तर राहणार आहे. पण मी तुला सांगितलं होतं जायचं नाही फिरायला, तर का गेलास तू? सॉरी माऊ. तर आम्ही भरपूर मज्जा केली. मज्जा? हा, काय मज्जा केली? बे खाल्ली, त्याने मला झोकाळा बसवलं, घोडा घोडा खेळलो, त्याने मला नदीवर फिरायला नेलं, भरपूर मज्जा केली. माऊ चांगला राहणार. तू का त्याला वाईट म्हणते? ठीक आहे, तो लहान मुलांना त्रास देईल इतका वाईट नाही, पण म्हणून तो चांगला आहे असं नाही. तो राणाजी नाहीये. अगं पण वगैरे काही नाही. मी सांगितलं ना तुला, तो आज चांगला वागतोय पण उद्या वागेल असं काही नाही. मी तुला एकदाच सांगते, यापुढे परत त्याच्यासोबत कुठेही जायचं नाही. काय सांगितलं मी? त्याच्यासोबत फिरायला जायचं नाही. चल उतर, कपडे बदल, हातपाय तोंड धु आणि ये पटकन जा. नाना दाना तुझ्यासाठी काहीतरी दिलंय. माऊ हे घे, घे की. ये. गजरा आणलाय तुम्ही? होय. काही गरज नाही. यापुढे जर का तू त्याच्याकडनं काही घेतलंस ना तर याद राख. जा. काय सच्चा, आज मज्जा आली का नाही? लय मजा आली बरं अनादा. आज तू काय तुफान तोडफोड केलीस ते बघून लय भारी वाटलं बघ. बरं अनादा, एवढी बी घाई करू नकोस, जरा दमाने. अरे काय दमान? अरे 2 वर्ष लांब आहे की मी घरापासून. आता उशीर नाही. अरे कधी एकदा तर तुम्हा समजेसनी सांगतोय की मी तुमचा राणा असं झाले बघ मला. बरं अनादा, वहिनी साहेबांनी तुझ्यावर कडक पाळत ठेवल्या. त्यात तो पप्यान बंड्या तो डोळा ठेवूनच असते तुझ्यावर. येस तर आता कसं बस त्या बंड्याला हाकलेलं आहे बघ. तुला सांगतो सच्चा, या दोघांनी वाद आणलाय बघ. असं वाटतं की नाही या दोघांची हाडच मोडून टाकतो. काय करणार, नाहीलाच आहे ना व. बरं ते सोड. अरे वहिनींनी नवा डावर असलाय. हा, माझी सही घेऊन समधी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेणार. आणि एकदा का तसं झालं की मग अंजलीबाईंचा आणि आबांचा काटा काढणार. काय सांगतोस? मग अरे डेंजरस आहे की. अरे म्हणून तर घाई करायला ना व. अरे पण अंजलीबाईंनी पटनाच झालंय की मी राणा इथे. हे बघ सच्चा, कुणाला पटो ना पटो, पण अंजलीबाईंनी मला ओळखलं पाहिजे बघ. तू आता जे हे पराक्रम करतोयस ते बघून ओळखणारच नाही. आणि नाही ओळखलं तर लई चांगलं आहे बघ. म्हणजे म्हणजे बघ, आता तू राहणार नाहीस, राजा राजगोंड आहे हे वहिनीशनी पटलंय. कारण अंजली वहिनीने तुला ओळखलेलं नाही. ज्या घडीला अंजली वहिनी तुला ओळखतील त्यावेळी त्यांचं वागणं बदलणार. मग नंदिता वहिनींना डाऊट येणार. हा, हे बी खरंय. मी सांगतोय त्याचा नीट विचार कर. तू अंजली वहिनीशनी समजायला जाऊच नकोस. अंजली वहिनीला हे पटत नाही तोवरच नंदिता वहिनी तुझ्यावर विश्वास टाकून तुझ्यासमोर त्यांचं पत्तं ओपन करणार. त्यांच्या थोडं जरी लक्षात आलं तू आणि अंजली वहिनी एक आहे तर तिथंच खेळ संपला म्हणून समज. आलं ध्यानात. वहिनींच्या विरोधात केला डाव हा सक्सेस झालाच पाहिजे बघ. थोडीशी चूक बी मागत पडेल. तेच, तू जेवढं अंजली वहिनीशनी समजावत जाशील तेवढंच त्यासनी खोटं वाटेल. त्यापेक्षा तू एक काम कर, राजा म्हणूनच त्यांच्याशी वाग. माणूस म्हणून
राजाबद्दल जेव्हा त्यांना आपुलकी वाटेल ना तेव्हा तू जे काय सांगशील त्यावर विश्वास ठेवतील बघ. चालतंय, असंच करतो. हा बर राणा जाऊ काय? बरं तू बी जरा जपून जा. मी आता पप्प्याचा माणूस आहे. आपल्या दोघांना बोलताना बघितलं तर मग पंचायत येईल. चालतंय, तू जा, मी जातो. जा, जा. सावकाश जा. हा बंड्या ये बाळा ये रे योगा तरी. बंड्या राजा कुठं आहे बाळा? राजा फिरून येतो म्हणला तर मला आराम कर म्हणला. होय रे वय, तुला आरामाची लय गरज आहे बघ. तुला आराम करायचंच पैसे देतोय ना मी. अहो पप्प्यादा, तब्येत चांगली नसेल तर पैसा मिळून काय करायचा? हे बघा की माझे डोळे किती आत गेलेत बघा. बघू रे. होय रे. आलं का? आलं डोळं बाहेर आलं. हा? अरे कुणी शिकवलं तुला हे तत्वज्ञान? राजानं. वा 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 वा. अरे तो महाबिलंदर माणूस आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवतोस तू. मी तुझ्यावर विश्वास ठेवला की त्याच्यावर डोळा ठेव म्हणून, आणि तू इथं डोळं बंद करून झोपलायस. उद्या जर हे तायडीला कळलं का नाही, डोळं बाहेर काढून तुझा. अरे तुला गंडीवला त्यानं. अहो मग आता काय करायचं? काय नाही, आता काय नाही. गाडी बाहेर घ्यायची, किक मारायची, गाडीवर बसायचं, त्याला शोधायला जायचं. हा? घ्या गाडी माग घ्या. चला घ्या माग गाडी, घ्या माग घ्या. कुठनं माझ्यात नसून आलेच नाही सगळी. बस का आता उपाय नाही. चालू आहे ना, किक मार, किक. कुठे गेला यो? काहीच कळण झाले. अबे लवकरच कळायचं बंद होऊन राय पप्प्यादा. तुला कळायचं कवाच बंद झालंय. हा, तुला कळत असतं त्याच्या ट्रॅप मध्ये गावला नसतास तू. तुला डोळं उघडे ठेवून त्याच्यावर नजर ठेवायला सांगितलं, डोळं बंद करून झोपला होतास तू. बरोबर का तुला? हो नग पप्प्यादा, कशाला ऊन मेलेला मारताय? होय होय, मेलेला मारतोय. शोध मग त्याला. तो शोधायचा झाला आता. चल बस गाडीत चल. चल उठ. हो पप्प्यादा. हाय. हो तो बघा राजा. हो खरं आपल्या गुत्त्याकडे का बघायला असं? हे कुत्त्या जाऊन काहीतरी बोंबाबोंब करणार नाही ना? चल 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 लवकर बस. बस का. अरे ये. अरे गाडी होती की. अंजलीबाईंनी तर गावात दारूबंदी केली होती. आता पप्प्यानं वहिनींनी काळाधंद सुरू केलेत वाटतं. आता हे दुकान फोडलंच पाहिजे. हे राजा, राजा, आत कुठं बाहेर? भाई पप्प्यादा, पेल्यावर याचा काही नियम नसतोय. ह्याला आवरा काय बी करून. चल लवकर. हो. राजकोंडा. दारू पितो म्हणजे नक्कीच राहणार नसणार. सनीदासनी सांगायला पाहिजे. पटवून द्यायचा लय भारी चान्स आहे. नमस्कार. काय बरं झालं ना? हा ठीक. थांबा थांबा.
ठीक आहे. हा अमृत घेणार काय? हे बघ, राणा दारू पित नव्हता, तू पण पिऊ नकोस. राणा गुत्त्यात जात होतं काय? अजिबात नाही. मग झालं की हो, राणा गुत्त्यात जाणारच नाही. मग मी पिताना दिसलो तर लोक काय म्हणणार आहे? हे राहणारच नाही. बराबर. जर मी राणाच नाही तर मग पिलं तर काय होतंय? ते पिणार नाही ते गुत्त्याच्या बाहेर. हं? राजा, आता पास झालं बाबा, पास झालं. तू लई दमवले आम्हाला. आता वाड्यावर चल. चल बाबा. राज्य, दिलाचं राज्य. आपण कुणाचं ऐकत नसते, सवयच नाही तसं. मी काय म्हणतो, ते तुम्ही दोघं बी घ्या की 2-2 घोट माझ्या संगटे. अजिबात नाही. हो पप्यादा, मला पिल्यावर झोप येते बरं का. हे बघ, त्याला पिल्यावर कधी झोप लागते, कुणाचं काय ऐकत नाही हो. हा आता गप गुमान चल, आम्हाला लई कामं पडल्यात रे. काम तुझं, मग तू मला का उठ म्हणतोय? तुला दारू पिऊ न देणं हे आमचं काम आहे. हा? चला आता. होय काय? ठीक आहे, मी तुम्हाला कामामध्ये डिस्टर्ब करत नाही. चला. पण एक ते माझ्या वाटणीची दारू मी दोघांनी घ्यायची बघ. काय एवढं लवकर पित नसतोय मी. ठीक आहे, मी पिताय, तुम्ही जावा. नाही नाही नाही, काय नाही रे. चल. मी पितो बा. पण राजा, एवढी प्यालो की पटकन वाड्यावर जायचं. आता कसं बोलला शाण्यासारखं? हा मग ठीक. ना आणि घे आप नाही. बरं क्लास घे की रे. बस की रे. बघ तिकडे काय ते. घे घे या. चला वाड्यावर जाऊया. बस काय झालं? बस. काय झालं? काय काय? अरे राजा एक ग्लास पित नसते बघ. अजून नाही नाही. मग मी पिते बघ. बरं बरं, जरा बरं जरा. बस चला. अरे पी की रे पटापट.